नमस्कार. आज आपण बघणार आहोत सगळ्यात सिंपल आणि स्वादिष्ट असा पराठा गव्हाच्या पिठाचा. गव्हाचं पीठ हे सगळ्यांकडे ऑलरेडी मळलेलं असतंच. काही जण रात्रीच मळून ठेवतात. आता हा पराठा बनवण्यासाठी एक गोळा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण छोटीशी पारी लाटून घ्यायची, थोडंसं तूप ॲड करायचं आणि वरून थोडंसं मीठ जास्तीचं शिवरायचं आहे, जेणेकरून तो पराठा एकदम मस्त असा थोडासा खारट, थोडासा असा गोडसर चहामध्ये डीप केल्याच्या नंतर लागतो. आता वरून मी मीठ शिवरलं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ शिवरलं आहे आणि आता मी त्याची घडी करून घेते आणि जाडसर असा पराठा लाटून घेत आहे. आता आपण एका साईडला तवा तापत ठेवायचा आहे जोपर्यंत आपण पराठा लाटतोय. पराठा माझा लाटून झालेला आहे. आता इकडे तवा तापलेला आहे, त्याच्यावरती मी पराठा टाकते. थोडासा हाय फ्लेमवरती 2 मिनिटं ठेवायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे तो पराठा. थोडंसं तूप लावते वरून, जेणेकरून तो खरपूस असा भाजला जाईल. आणि मध्ये मध्ये तुम्ही पराठ्याला टॅप करू शकता, म्हणजे आतपर्यंत तूप आणि छानपैकी तो शिजला जाईल. थोडासा आपण चपातीपेक्षा जाड ठेवला आहे पराठा, त्यामुळे तो खरपूस असा भाजायचा आहे. हा दोन्ही साईडून छान खरपूस भाजला. थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा, जेणेकरून आतपर्यंत तो चांगला शेकला जाईल. आता हा खरपूस पराठा भाजून रेडी आहे. हा तुम्ही चायसोबत, कॉफीसोबत किंवा ग्रीन टीसोबत देखील खाऊ शकता. एकदम क्रिस्पी होतो, ह्याच्या लेयर्स पण पडतात. टेस्टी आणि सिंपल असा पराठा रेडी आहे, जो तुम्ही चायसोबत सर्व करू शकता. हा पराठा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.